फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय नेते, सरचिटणीस, या मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई इथनं निवडून आलेले आपले सर्व सन्माननीय नगरसेवक आणि या खास गुढीपाडव्या मेळाव्यासाठी सर्व महाराष्ट्रातनं आलेले माझे सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिक, आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र। खरं तर आजचा योग 20 वर्षांनी आलेला आहे। 19 मार्च 2006 ला या शिवतीर्थावर आपल्या पक्षाची स्थापना झाल्यानंतरची सन्माननीय राजसाहेबांची पहिली सभा या शिवतीर्थावर झाली आणि आज 20 वर्षांनी 19 मार्चलाच या शिवतीर्थावर सन्माननीय राजसाहेबांची सभा होते। हा योगायोग 20 वर्षांनी जुळून आलाय आणि मी अभिमानाने सांगतो, 20 वर्षापूर्वी समोरच्या गर्दीत बसलेला मी आज सन्माननीय राजसाहेबांच्या कृपेमुळे या व्यासपीठावरनं बोलतोय आणि हे फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच घडू शकतं आणि हे सन्माननीय राजसाहेबच करू शकतात की एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्र सैनिकाला व्यासपीठावर आणून बसवणं। मला असं वाटतं त्या 19 मार्चच्या 2006च्या सभेत सन्माननीय राजसाहेबांचं एक वाक्य होतं। ते वाक्य आजही माझ्या अंगावर काटा आणतो। त्या भाषणात सन्माननीय राजसाहेब म्हणाले होते, माझ्याबरोबर काम करणारा जो माझा कार्यकर्ता आहे, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्याची बायको, त्याचा मुलगा, यांना एक प्रकारचा अभिमान वाटला पाहिजे की माझा मुलगा फुकट गेला नाही, माझा नवरा फुकट गेला नाही, तो राजसाहेबांबरोबर आहे, या प्रकारचा अभिमान त्याला वाटला पाहिजे। हे सन्माननीय साहेबांचं वाक्य होतं आणि मला आठवतंय खूप जणांची रिंगटोन होती ती। साहेब, आज अभिमानाने आम्ही सांगतो, आज तुमच्याबरोबर काम करतो याचा आमच्या कुटुंबाला तर अभिमान आहेच, पण आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना अभिमान आहे की आम्ही सगळेजण सन्माननीय राजसाहेबांबरोबर आहोत, अशा नेत्याबरोबर आहोत ज्यांनी मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी कुठेही तडजोड केली नाही, याचा आम्हाला प्रचंड 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 अभिमान आहे। आम्हाला साहेब अभिमान आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। आज या मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अनेक प्रकारची बिकट परिस्थिती आली आहे। परप्रांतीयांच्या लोंडेच्या लोंडे या महाराष्ट्रावर येऊन थडकतायत। परवाच कुठेतरी एक बातमी वाचली, कोणीतरी ट्विट केलेलं, मुंबई ते रत्नागिरी जाणारी ट्रेन रद्द करण्यात आली आणि ती आता दादर ते गोरखपूर जाणारी ट्रेन तयार करण्यात आली। किती लोक आणून तुम्ही महाराष्ट्रावर आदळणार आहात, मराठी माणसावर आदळणार आहात, बाहेरचे किती परप्रांतीयांचे लोंढे हे आम्ही सहन करायचे, हे एकदा सरकारने सांगितलं पाहिजे। तुम्ही तिथे पोरं काढायची आणि वाढवायला महाराष्ट्रामध्ये पाठवायची, हे अजून किती दिवस चालणार आहे? परवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र जर देश असता तर आज आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असती। मग मला फडणवीस साहेबांना विचारायचा आहे प्रश्न की साहेब, एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, आज करोडो 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 रुपये महाराष्ट्रातनं दिल्लीला जातात, अख्ख्या भारताचा 25% खर्च हा महाराष्ट्र उचलतो, मग या महाराष्ट्रात कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं
हे ठरवायचा अधिकार महाराष्ट्राला का नाही आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? किती दिवस आम्ही हे लोंढे सहन करायचे? आता ह्याच्या पुढे आपण विचार केला पाहिजे की महाराष्ट्रात कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही येऊ द्यायचं हे जर महाराष्ट्राला ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. जर आम्ही तुम्हाला एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन केंद्राला देतो तर आज रस्त्यावर रस्ते होत आहेत, पुलावर पुलं होत आहे, मेट्रो गाड्या चालत आहेत, तरी गर्दी संपत नाही. पहिले वाटायचं की हे एवढे उड्डाणपूल झाले, काहीतरी युतीच्या राज्यात 55 उड्डाणपूल झाल्यावर वाहतूक सुरळीत, अजून ती सुरळीत होत नाही. उड्डाणपूल झाले, सगळे झाले. याचं कारण ही वाढणारी गर्दी. आणि वाढतायत कुठे आणि बसतायत कुठे? इथे जे काय SRAच्या माध्यमातून फुकट झोपडपट्ट्या मिळत आहेत, या झोपडपट्ट्यांमध्ये 80% वर हे परप्रांतीय आलेले आहेत. हे बाहेर न येणार, अनधिकृत झोपड्या वाढणार आणि आपण त्यांना घरं देणार. हे अजून किती दिवस चालणार? बरं, SRA मध्ये हे घर येणार आणि आमच्या मराठी माणसाची काय स्थिती? आज पत्राचाळीसारखा विषय आमचे परवा कुणाल वाईनकर आणि नयन कदम सांगत होते. सन्मान्य राजसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. इंग्रजी जंब पर वाद